आज आपण विनायकरावजी ढेहनकर यांच्यासोबत हे 1984 पासून बीजेपी मध्ये कार्यरत होते. यांनी भरपूरशे इलेक्शनही बीजेपी पार्टीसाठी काढून देण्यात आलेले. अशा वेळेतच विनायकरावजींनी असं काय कारण झालं होतं जे बंडखोरी करण्यात आली होती. तर अशात आता विनायकरावजी आपण बोलू यांच्यासोबत, काय प्रतिक्रिया यांची. भाऊ, काय कारण होतं जे आज बंडखोरी आपण केलेली आहे? मी आणि माझा संपूर्ण परिवार हा भाजपचा एकनिष्ठ प्रामाणिकपणे आजपर्यंत पक्षाचं काम केलं. पक्षाने ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या संपूर्ण मी पूर्ण केल्या आणि दिवस रात्र अहोरात्र आम्ही या पक्षासाठी झटलेलो आहोत. आणि पक्षाच्या विरोधात तर आम्ही एक शब्दही सुद्धा ऐकत नव्हतो. परंतु यावेळेला पक्षाने उमेदवारी मला दिली नाही हा विषय नाही आहे. माझा नाराजीचा विषय हा आहे की प्रभाग 17 67 लोकांनी उमेदवारी मागितली आणि त्या 67 लोकांनाही डावलून, म्हणजे ज्यांचं खरोखरच की काही म्हणजे एक बंडखोर उमेदवार ज्यांना मागच्या वेळेला भाजपने तिकीट दिली 2017 माझी तिकीट डावलून त्यांना तिकीट दिली. 4 उमेदवार असायला पाहिजेत, पण एक उमेदवाराचे बीफॉर्मच देण्यात आले नाही. 3 उमेदवार या रिंगणामध्ये होते आणि त्यांचा निवडणूक प्रमुख म्हणून मी तिथे त्यांचा निवडणूक प्रमुख म्हणून ती निवडणूक लढवली आणि तिन्ही उमेदवार मी निवडून आणले. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांनी मला कधीही विश्वासात घेतलं नाही, माझ्याशी कधी संपर्क ठेवला नाही, माझ्याशी कधी चर्चा केली नाही. आणि प्रत्येक वेळेला तो बंडखोरी करत ते चालेल आणि त्यांना तुम्ही तिकीट द्याल तेही चालेल. याच्यानंतरही जर स्थानिक उमेदवारांना तुम्ही जर एखाद्या कार्यकर्त्यांना, तरुण कार्यकर्त्यांना, एखाद्या ज्या महिला आहेत त्यांना जर तुम्ही तिकीट दिली असती तर माझी नाराजी नसती. परंतु यावेळेला या प्रभागामध्ये असं घडलं की जो प्रभाग 18 मध्ये राहतो त्याला इथे तिकीट दिली, जो प्रभाग 32 मध्ये राहतो त्याला इथे तिकीट दिली, जो काँग्रेसमधून आला त्याला सुद्धा तिकीट दिली. आणि ज्या मुलीचं लग्न दीड वर्ष झालं ज्या मुलीचं लग्न झालं तिला पण तिकीट दिली. म्हणजे काय, इतक्या वर्षापासून 25-30 माझ्या पुढे जे मी आमच्या माध्यमातून जे कार्यकर्ते तयार झालेले आहे त्यांच्यापैकी सगळ्यांना डावलण्यात आलं. एखादा योग्य उमेदवार यांना भेटला नाही का, स्थानिक उमेदवार भेटला नाही का, याकरता माझी पक्षासोबत म्हणजे मला नाराजी आहे. म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला आणि मी निवडणूक लढणार. मी फॉर्म मागे घेणार नाही, उमेदवारी मागे घेणार नाही आणि मी पक्षाला हे दाखवेल की माझी नाराजी कायम आहे. आपण पाहत आले आहे काँग्रेसचेही बंडखोरी करून कोणी बीजेपी मध्ये आलेले आहे ना. अशा वेळेतच यांच्यामध्ये आपण पाहण्यात येत आहे का त्यांना तिकीट देण्यात आली, परंतु साक्षात जे वर्षानुवर्षापासून कार्यरत आहेत आपल्या पार्टीमध्ये त्यांना न देण्याचा हा काय कारण समोर येऊ शकते, काय सांगू शकता तुम्ही? कसं झालंय, 2014 पासून आमची सत्ता आली, देशात आली, राज्यात आली. यामुळे पक्षाचं मनोबल वाढलं. जुन्या कार्यकर्त्यांना विसरून नवीन लोकांना चान्स देणे, नवीन जे आले इनकमिंग करून घेणे. अटलजीचे शब्द होते का आपला एकही जुना कार्यकर्ता पक्ष सोडून जाऊ नये. 10 नवीन आले त्याच्याबद्दल विचार नाही, पण आपला एकही जुना कार्यकर्ता जाऊ नये. तर यांनी जेव्हा सगळ्यांच्या इंटरव्ह्यू घेतल्या, यांनी जेव्हा सगळ्यांना हे केलं तर सगळ्यांचं म्हणणं ऐकून तर घ्यायला पाहिजे होतं. एखाद्या तरी तुम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी का नाही दिली? आज जर मी हे खपवून घेतलं तर हे जे नवीन तयार झालेले आणि पक्षासाठी झटणारे जे कार्यकर्ते आहेत ते उद्या पक्षापासून तुटेल की या पक्षामध्ये आमचं भविष्यवान नाही, म्हणून ते पक्षापासून दूर जातील. त्यांच्या बाजूने मी आज ते बंडखोरी स्वीकारलेली आहे आणि मी बंडखोरी करेन. पक्षश्रेष्ठी समोर आज तुमच्या पत्नीनेही तुम्हाला सोडण्याचा आणि डावलण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेस पत्नी कुठपर्यंत समोर पतीच्या जाऊ शकते आणि आपण पाहतो की आजकालच्या पत्नी ह्या पतीला सोडत चालल्यात. अशा वेळेस काय भूमिका राहणार आहे वहिनी साहेबांच्या? तुमचा जो प्रश्न आहे हा चुकीचा आहे की पत्नीने सोडलं नाही आहे. ती पक्षासोबत एकनिष्ठ आहे. ती माझी महापौर राहिलेली आहे.
प्रदेशाच्या त्या पदाधिकारी आहे, महाराष्ट्रावर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या निष्ठावान आहे. त्यांचं पण म्हणणं मी घरी आल्यापासून म्हणजे बाहेरून प्रचारातून आलो किंवा कुठे जाऊन आलो, जेव्हाही जेवायला बसलं की तुम्ही बंडखोरी का बरं करता, तुम्ही पक्षातून म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घ्या, सतत त्यांनी रट लावलेला होता माझ्या मागे. म्हणून मी त्यांना म्हटलं की तुला जर अवघड वाटत असेल माझं उभं राहणं, तर तू आपल्या भावाकडे निवडणुकीपुरत तुम्ही आपल्या भावाकडे थांबा. तुम्हाला पक्ष जे जबाबदारी देईल ते खुशाल काम करा, परंतु मला बंडखोरी करून उमेदवारी लढवायची आहे म्हणजे लढवायची आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, ती तिच्या भूमिकेवर ठाम आहे. तिची पक्षनिष्ठा आहे, मी तिच्या पक्षनिष्ठेमध्ये मी माझा दबाव टाकलेला नाही. त्यांचं आणि माझं एवढंच की तुम्हाला जर माझी बंडखोरी पटत नसेल तर सध्यापुरता 8-10 दिवसाकरता तुम्ही 15 दिवसाकरता आपल्या माहेरी जाऊन राहावं आणि मला मोकळं सोडावं, मी माझा प्रचार करेन. म्हणजे 15 तारीख नंतर रिझल्ट ज्या वेळेस येईल त्यानंतर परत वहिनी साहेब आपल्या घरी येतील. प्रश्नच येत नाही. हे पक्षाचे विचार आहे, पारिवारिक हे थोडी ना, म्हणजे वाद थोडी आहे, हा पक्षाचा वाद आहे. यांनी म्हणजे वरच्या लेवलवरती जेवढे जे आता पक्षाचे मालक बनून बसलेले आहे, आमदार खासदार मंत्री संत्री जेही कोणी असेल, सगळे पक्षाचे मालक बनून बसलेले आहे. त्यांना कार्यकर्त्याची काय लेनदेन आहे? यांच्या निवडणुका आटोपल्या नाही, सगळ्यांनी आपल्या आपल्या विधानसभा पक्का केलाय, सगळ्यांनी आपल्या आपल्या विधानसभा आपल्या आपल्या मर्जीतले माणसं देण्याचा प्रयत्न केलाय. यांना कार्यकर्त्याची काय लेनदेन आहे? यांच्या निवडणुका आटोपल्या ना, आता ते तुमच्या निवडणुका आहे, लढायला का व्हा नाही तर पडा. आम्हाला काय करायचंय? आमच्या मर्जीतले म्हणजे आम्ही बस म्हटलं तर बसले पाहिजे, उठ म्हटलं तर उठले पाहिजे, असे यांचे कार्यकर्ते पाहिजे. यांच्या रोज घरी पाणी भरणारे, रोज यांची हाजी करणारे, यांच्या पाया पडणारे, यांना कार्यकर्ते पाहिजे. मी पक्षाचा जुना कार्यकर्ता आहे, मी हे करू शकत नाही. माझ्याशी हे जमत नाही कोणा नेत्याच्या घरी पाणी भरणं. द्यायचं असं दिलं, नाही द्यायचं असं ठीक आहे, माझ्या योग्यता नव्हती, बाकी इतर कार्यकर्ते होते त्यांच्या योग्यता नव्हती का तिकीट देण्याचं? कशाला नौटंकी केली? 2-2 हजार रुपये यांनी घेतले पक्षाने. 67 लोकांचे पैसे किती झाले? आज 1-1.5 लाख रुपये 2 लाख रुपये होत असतील. परत करणार आहे का त्यांना ज्यांना तिकीट नाही दिली ते? अरे काय विचार आहे पक्षाचा? आधी असा पक्ष नव्हता. आता जे पदाधिकारी आहेत ते स्वतःला आपले मालक समजायला लागले आहे पक्षाचे. म्हणून हे चुकीचा निर्णय आहे पक्षाचा. म्हणून मी पक्ष सोडून मी पक्षाचा राजीनामा देऊन मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. उद्या पक्षाने असं पेपरला देऊ नये की यांची हकलपट्टी केली पक्षातून. मी सोडून दिलेला आहे पक्षाला. म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे आणि कायम राहील आणि मी निवडून येईल आणि निवडणूक लढणार. निवडून आल्यावरती मग परत तुम्ही बीजेपी सोबत जाणार की काय का अपक्षच म्हणून आपण स्वतंत्र राहाल? या नागपूर शहरामध्ये ह्याच प्रभागात नाही तर प्रत्येक प्रभागामध्ये हे वातावरण आहे आणि त्यांची मी वेगळी टीम बनवील, मी वेगळं पॅनल बनवील आणि आम्ही अपक्ष उमेदवाराचं एक पॅनल आणि एक गट बनवून एक आघाडी बनवू आणि त्याच्यासोबत राहू, पक्षासोबत नाही राहणार. आपण आता दयानकर साहेबांसोबत यांचं हेच म्हणणं आहे की वेगळा पॅनल हा अपक्षाचा राहील आणि बीजेपीने जे पैसे घेतलेले आहे कार्यकर्त्याकडनं ते परत भेटतील का, हा प्रश्न सर्वात मोठा बीजेपीकडे लागलेला आहे. धन्यवाद. तुम्ही पाहता उद्गार न्यूज. नागेश टित्तरमारे सर.